जय महाराष्ट्र. साधारणतः सातारा शहरात तुम्ही बघत असाल तर प्रत्येक रस्त्यावर तीच अवस्था आहे. प्रत्येक गल्लीतला प्रत्येक ह्याच्यातला एक एक व्यक्ती पुढाकार घेऊन प्रत्येक ज्या कोणी टपऱ्या टाकलेल्या आहेत किंवा अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणाचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावतोय. काय कुणास ठाऊक काय त्याच्या मागे त्याचे लागेबंदे आहेत का, नगरपालिकेचे किंवा प्रशासनाचे त्यांची काय धोरणं आहेत का, हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. परंतु जर अशीच परिस्थिती राहणार असेल तर आमच्यासारखा सुशिक्षित बेरोजगार वर्ग हा सातारा शहरात करून बराच आहे. त्यांनाही तेवढीच मुभा मिळण्यात यावी की आम्हीही रस्त्याकडेला कुठेही किंवा रस्त्याच्या मधोमध कुठेही जर आम्ही करून खाण्यासाठी काही गोष्टी करू तर तिथेही कुठे मज्जाव न करता यावा एवढीच मी पालिका प्रशासनाकडे विनंती करतो. आणि तातडीने हे काढण्यात यावं. अन्यथा आम्ही सातारा शहरावर सगळीकडे जे कोणी होतकरू आणि गरजू आहेत, बेरोजगार सुशिक्षित तरुण आहेत, त्यांच्यासाठी टपऱ्या टाकण्याची मोहीम आखू एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अमोल कोपडे. पहिली सातारची अशी अवस्था होती की रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता. आता त्याचे उलट झाले. आता रस्त्यात टपऱ्या का टपऱ्यात रस्ता असं झालाय विषय. चालायला महिला वर्ग असू देत किंवा कॉलेज वर्ग असू देत, चालायला रस्ते राहिले नाहीयेत. सगळीकडे टपऱ्यांचं अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात झालंय. मला प्रशासनाला एकच विनंती आहे, त्यांनी सेपरेट एक खिडकी करावी. जसं नगर पंचायत तहसीलदार मध्ये खिडक्या आहेत 1 नंबर 2 नंबर. बेरोजगारांचा जिल्हा अशी ओळख होईल सातारची काही दिवसांनी. कुठलेही मोठे उद्योगधंदे नाहीयेत सातारमध्ये, तर एक खिडकी अशी काढून द्या. इथले जे बेरोजगार आहेत, नवीन शिक्षक वर्ग शिक्षण शैक्षणिक दृष्ट्या घेऊन जे बाहेर पडणार आहेत त्यांच्यासाठी एक लायसन काढून द्या की रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे जे चालण्याचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी एक काम करू शकतो आपण की लायसन द्यायचं नगरपालिकेने आणि त्या ठिकाणी येऊन टपऱ्या टाकायच्या. म्हणजे लोकांचा उद्योगधंदा किंवा व्यवसायाचा कामाचा प्रश्न मिटून जाईल. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.